नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आता थंडीचा महिना सुरू झाला की मोरावळ्यांचा सीझन सुरू होतो आणि हा आवळा जो आहे तो आपल्याला वर्षभरातून 3 ते 4 महिनेच मिळतो आणि तो आपल्याला वर्षभर खाता यावा ह्यासाठी मी वर्षभर टिकणारी छान चटपटीत रेसिपी बनवते. कारण आवळ्याचे भरपूर फायदे असतात. आपण आवळ्यापासून आवळा सिरप, आवळा सरबत किंवा आवळा कँडी, आवळ्याचं लोणचं असे बरेच प्रकार बघतो. मग बऱ्याचदा हा आवळा आपण वर्षभर टिकवून ठेवायचा. तर तो कसा खायचा जेणेकरून तो वर्षभर आपल्या नेहमी जेवणामध्ये खाता येईल आणि त्यामुळे त्याचे चांगले फायदे होतील असे आपण बघतो. तर आवळा स्वच्छ धुवून घेतला, कापडाने पुसून घेतला, का चाळणीवरती ठेवला. आता स्टीमरमध्ये बघा मी पाणी चांगलं गरम करून घेतलं. पाण्याला उकळी आल्यानंतर हे सगळे आवळे घातले. आता हे जे आवळे घेतले होते ते मी 1/2 किलो इतके आवळे घेतले. आता हे माझ्या वहिनीच्या झाडाचे आवळे, त्यामुळे त्याला हलकेसे डाग आहेत. आता झाकण ठेवलं आणि साधारणपणे एक 8 ते 10 मिनिटं मी हे वाफवून घेतलं. आता हे आवळे कसे वापरलेत हे कसं आपल्याला कळतं, झाकण उडून बघायचं. जर आवळे चांगले कमळासारखे उमलले असतील ना तर आवळा मस्तपैकी असा वाफला गेला असं समजायचं. तुम्ही पाहू शकता बघा, मस्त असा उमलला गेलेला आहे. म्हणजे अगदी परफेक्ट असे आपले आवळे जे आहेत ते वाफवले गेलेत आणि त्याचा रंग पण बघा सगळा चांगला असा बदलला गेला. आता गॅस बंद करून थोडेसे आवळे हे थंड करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला छान असे सोलता येतात. आवळे छान थंड झाल्यानंतर बघा आतला जो काही बियाचा भाग आहे तो काढून घेतला आणि सगळ्या आवळ्याच्या ज्या पाकळ्या आहेत मी सगळ्या सुट्ट्या करून घेतल्या. मी नेहमी दरवर्षी ही रेसिपी करून ठेवते आणि माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडते आणि आवर्जून सगळ्यांनी करावे असं मला वाटतं. जेणेकरून जर तुम्ही आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा जर तुम्ही ही रेसिपी खाल ना तर वर्षभर तुम्हाला टिकून खाता येईल आणि त्यामुळे वर्षभर आपल्याला आवळ्याचे फायदे होतात. तर आवळ्याचे फायदे काय काय, तर बऱ्याच आपल्या केसांसाठी किंवा चेहऱ्याला चांगली चमक येते. आता आवळा सगळा बघा छान सोलून घेतला. ते छोटासा पॅन घेतला, त्यामध्ये बघा मी 1 ते 1.5 चमचा इतकं तेल घातलं. तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये आता 1 मोठा चमचा बडीशोप घालायची. बडीशोप थोडी जास्त घालायची. 1 चमचा इतकी मी मोहरी घातली. त्यानंतर 1/2 चमचा मेथीचे दाणे घातले आणि 1 छोटा चमचा मी इथं ओवा घातलेला आहे. आता तेलावरतीनं हे सगळं चांगलं परतवून घ्यायचं. बडीशोपचा जो काही फ्लेवर आहे ना तो खूप छान रेसिपीमध्ये लागतो आणि या रेसिपीमध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर करत नाही. यामध्ये 1/2 चमचा इतके मी हिंग घातले. हे सगळं मिक्स केल्यानंतर गॅस मध्यम केला आणि जो काही आपण आवळा सोलून घेतला तो संपूर्ण आवळा घालायचा आणि आता सगळा चांगला असा मिक्स करून घ्यायचा. मी जेव्हा जेव्हा ही रेसिपी घरी बनवते आणि माझ्या घरी कुणीही आलं की त्यांना मी ताटासोबत वाढले की ते मला नेहमी ह्याची रेसिपी विचारतात. म्हटलं की सगळ्यांना सेपरेट रेसिपी सांगण्यापेक्षा एकदा याचा व्हिडिओ बनवून टाकू, जेणेकरून माझ्या सगळ्या लोकांना ही रेसिपी बघता येईल आणि त्यांना देखील वर्षभर आवळ्याचा आस्वाद घेता येईल. आता हे सगळं बघा चांगलं असं मी मिक्स करून घेतले. 2 ते 3 मिनटं फक्त जास्त मिक्स करून घेतलं. आता गॅस बारीक करून मसाले घालू. ह्यामध्ये 1/2 चमचा हळद, अर्धा चमचा इथं मी काश्मीरी लाल तिखट, थोडंसं चवीनुसार काळं मीठ आणि मग आपलं रोजचं जेवणाचं साधं मीठ वापरलं. हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं. आता ह्यामध्ये आपण जे लाल तिखट वगैरे वापरलं मी थोडंसं अंदाजानंच वापरून घेतले. फक्त काळ्या मिठामुळं काय होतं, या रेसिपीला छान चटपटीत चव येते. हे सगळे मसाले बघा चांगले असे आवळ्यांसोबत मिक्स करून घ्यायचे, म्हणजे लाल तिखट, मीठ वगैरे सगळं छान असं आवळ्यांना लागतं. हे सगळं आता बघा छान असं मिक्स करून झालं. आता छानपैकी अशी मस्त गोडसर चव यावी म्हणून इथं मी 1/2 किलोसाठी नाही तर अर्धी वाटी इतका खिसून घेतलेला गूळ वापरते. आता 1 किलो जर आवळे घेणार असाल तुम्ही 400 ग्रॅम इतका गूळ जो आहे तो बारीक चिरून घ्यायचा. आता इथं मी 1/2 किलो घेतला तर त्यामुळे अर्धी वाटीला थोडासा कमी गूळ घेतला. नंतर जर आपल्याला गूळ कमी वाटला तर तुम्ही थोडासा आणखीन गूळ ॲड करू शकता. फक्त जास्त गोड जर ही रेसिपी झाली तर खायला इतकी छान टेस्टी लागत नाही, कारण आवळ्याचा पूर्ण स्वादच बदलून जातो. त्यामुळे गुळाचं प्रमाण मी थोडंसं अगदी परफेक्ट ठेवलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून झाकण ठेवायचं, म्हणजे गूळ जो आहे तो सगळा चांगला असा वितळा येतो. साधारणपणे 3 ते 4 मिनटं झाली आणि झाकण काढून घेतलं. गुळाचं बघा संपूर्ण पाणी तयार झालेलं आहे आणि अगदी पातळ असा याचा रस तयार झालेला आहे. आता हा सगळा चांगला घट्ट व्हायला पाहिजे, म्हणजे जे ह्यातलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते पूर्णपणे निघून जातं आणि हा जे खायला रेसिपी पण अगदी छान लागते. आता गॅस मध्यम करायचा आणि साधारणपणे आता आपल्याला एक 15 ते 20 मिनटं हे सगळं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, हा जो गुळाचा जो पाक आहे तो छान असा घट्टसर होतो आणि जर सगळं आतपर्यंत गुळाचा जो स्वाद आहे तो सगळा आतपर्यंत उडला जातो, त्यामुळे आवळे चांगले असे रसरशीत होतात. साधारणपणे बघा एक माझे 7 ते 8 मिनटं झाल्यानंतर पुन्हा मी चेक करून घेतलं. हळूहळू गुळामुळे छान असा डार्क कलर पण यायला सुरुवात होते. बऱ्याच जण आपल्याकडे भाज्यांची वगैरे कमी असते, त्यावेळी तुम्ही जेवणामध्ये देखील हा मस्तपैकी चटणी किंवा लोणची स्वरूपात तुम्ही देऊ शकता. तर इथं बघा 12 ते 13 मिनटं झाली. ह्यातला थोडासा टिपका मी काढून घेतला जेणेकरून आपल्याला चेक करता येईल. आता गुळाचा पाक बघा अगदी मस्त असा एकतारी तयार झालेला आहे आणि घट्ट पण झालेला आहे आणि रंग पण तुम्ही पाहू शकता. साधारणपणे मी निम्म्यापेक्षा जास्त हा जो रस होता तो पूर्णपणे आटवला गेलेला आहे. आणखीन थंड झाला की हा पुन्हा आणखीन थोडासा घट्टसर होतो. आता अगदी परफेक्ट असा आपला हा छान असं आवळ्याचं गोड लोणचं तयार झालं आहे. गॅस बंद करून घ्यायचं आणि थोडंसं थंड करून घ्यायचं. गूळ घातल्यामुळं काय होतं तर छान असा रंग येतो आणि गूळ हा हेल्दी असतो. गॅस बंद केल्यानंतर इथं बघा मी
पाव चमचा इतका मी गरम मसाला टाकला आणि थोडीशी मी काळी मिरी पूड टाकली. हे सगळं बघा मिक्स करून घ्यायचं. यामुळे काय होतं, काळी मिरीमुळे ना छान चव लागते आणि आपण बडीशोप पण घातले त्यामुळे अगदी मस्त चवीला लागतं. आता हे जे लोणचं आहे ते बाहेर आहे ते साधारणपणे 1 वर्षभर आरामात टिकतं, पण तितक्या दिवस राहतच नाही, कारण आपण रोजच्या रोज जेवणामध्ये वापरलं तर अगदी पटकन ते लोणचं संपून जातं. हे सगळं बघा मी छान थंड करून घेतलं. थंड झाल्यानंतर आणखीन जास्त घट्ट आणि रंग पण पूर्ण डार्क येतो. आता एखाद्या कोणत्याही काचेच्या बरणीमध्ये घालून ना हे छान असं लोणचं टिकवून घ्यायचं आणि रोजच्या जेवणामध्ये 2 ते 3 फोडी नक्की खात चला. म्हणजे तुमचे देखील केस आणि छान अशी स्किन तयार होईल आणि त्यामुळे तुम्ही वर्षभर आवळ्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला माझ्या आजची ही वर्षभर टिकणाऱ्या आवळ्याच्या गोड लोणच्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहता हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर छान असं बघा आपलं लोणचं तयार झालं. आता हे एका बाउलमध्ये किंवा छान अशा डब्यामध्ये काढून घ्यायचं आणि तुम्ही जर ही लोणच्याची रेसिपी करून बघितली तर ती कशी झाली हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला रेसिपी किती आवडली. पुन्हा अशा छान व्हिडिओसोबत भेटूयात. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा. धन्यवाद. बाय बाय.